शियर एन्फोर्समेंट म्हणजे कोणतं एन्फोर्समेंट जे आपण प्रोव्हाइड करतो इन द फॉर्म ऑफ स्टिरअप्स. तर शियर एन्फोर्समेंट डिझाईन करायला आपल्याला दोन प्रकारच्या स्ट्रेसेस आणि एक काम पडते आपल्याला नॉमिनल शियर स्ट्रेसचं, एक काम पडते नॉमिनल शियर स्ट्रेसचं आणि एक काम पडते डिझाईन शियर स्ट्रेंथचं. या दोन स्ट्रेसेसला कम्पेअर करून आपण सांगू शकतो की या क्वेश्चन मध्ये स्टिरअप्स लावायची गरज आहे की नाही आहे. म्हणजे पहिले हे पाहावं लागेल ना की त्या पर्टिक्युलर क्वेश्चन मध्ये शियर एन्फोर्समेंटचा आवश्यकता आहे की नाही आहे. पहिले हे पाहावं लागते whether shear reinforcement is required or not in the question, in the problem, in the solution. मग ते गरज असेल तर मग डिझाईन करावं लागेल, गरज नाही आहे तर मग तरी पण असं असं कधी पाहिला का असं कोणत्या बीम मध्ये स्टिरअप्स टाकलेच नाही बा, असं कधी असते काय? प्रत्येक बीम मध्ये स्टिरअप्स तर पाहायला मिळतेच तुम्हाला, प्रत्येक बीम मध्ये असते स्टिरअप्स. तर गरज असते तर आपण कॅल्क्युलेशन करतो किती पाहिजे बा, गरज जेव्हा नसते तरी आपण सोडून नाही देत की पण गरज नाही तर मग टाकू नका. तरी आपण काय करतो, मिनिमम जे क्रायटेरिया असते की मग कमीत कमी स्टिरअप्स एवढं असलं पाहिजे तेवढं आपण टाकून देतो. ठीक आहे. दोन्ही केसमध्ये शियर एन्फोर्समेंट प्रोव्हाइड तर करायचंच आहे. जेव्हा तुम्हाला ऍक्च्युअल रिक्वायरमेंट असते तेव्हा तुम्ही पूर्ण कॅल्क्युलेशन करता, जेव्हा रिक्वायरमेंट नसते तेव्हा तुम्ही मिनिमम क्रायटेरियाच्या अनुसार स्टिरअप्स टाकून देता बीममध्ये. ठीक आहे. तर हे रिक्वायरमेंट आहे की नाही आहे हे पाहासाठी आपल्याला दोन प्रकारचे स्ट्रेस काढावे लागतात. एक आहे नॉमिनल शियर स्ट्रेस, एक आहे डिझाईन शियर स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट. ठीक आहे. तर पहिले आपण या दोन प्रकारचे स्ट्रेसचा स्टडी करू. तर पहिले मी घेत आहे नॉमिनल शियर स्ट्रेस. सगळ्यात पहिले जे डेफिनेशन घेत आहे ते आहे नॉमिनल शियर स्ट्रेस. नॉमिनल शियर स्ट्रेस म्हणजे काय? सिंपल डेफिनेशन आहे. इट इज डिफाइंड एज द रेशियो ऑफ factored shear force to the cross-sectional area of section. Section म्हणजे बीम समजा. सेक्शन म्हणजे काय? बीम. नॉमिनल शियर फोर्स म्हणजे नॉमिनल शियर स्ट्रेस म्हणजे काय? इट इज डिफाइंड एज द रेशिओ ऑफ फॅक्टर्ड शियर फोर्स टू द क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ बीम किंवा क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ सेक्शन. ज्याला सिम्बॉल देतो आपण स्ट्रेस आहे. स्ट्रेसचा फॉर्म्युला काय असते? फोर्स अपॉन एरिया. याला सिम्बॉल असते इट इज डिनोटेड बाय टाउ व्ही. It is denoted by tau v. Tau म्हणजे शियर स्ट्रेस. शियर स्ट्रेसचा सिम्बॉल असते टाउ आणि नॉमिनल सिम्बॉल आहे v म्हणजे टाउ v. शियर स्ट्रेस इज डिनोटेड बाय टाउ. ठीक आहे. काय फॉर्म्युला असणार? फॅक्टर शियर फोर्सचा सिम्बॉल असते v. फॅक्टर शियर फोर्सचा सिम्बॉल द्यायचं v. v म्हणजे शियर फोर्स. आपण म्हणत नाही का आपण ते पुष्कळदा म्हणताय आपण टॉस वगैरे मध्ये रिएक्शन म्हणत नाही का, रिएक्शनला आपण आर आर म्हणतो किंवा आपण रिएक्शनला कधी कधी व्हीए व्हीवी असे म्हणतो. तर व्ही म्हणजे काय? व्ही म्हणजे फॅक्टर्ड शियर फोर्स. यू म्हणजे अल्टिमेटचा मीनिंग काय असते? फॅक्टर. आणि व्ही म्हणजे शियर फोर्स. ठीक आहे. व्ही म्हणजे फॅक्टर्ड शियर फोर्स अपॉन क्रॉस सेक्शन एरिया म्हणजे काय? बी इंटू क्रॉस सेक्शन एरिया ऑफ बी म्हणजे काय? क्रॉस सेक्शन एरिया ऑफ बीम म्हणजे काय? P into P. This is your general formula for tau. आता इथे जे व्ह्यू आहे, व्ह्यूचं जे मिनिंग आहे फॅक्टर्ड शियर फोर्स, हे कसं काढणार तुम्ही? याच्यावर तुम्हाला फॉर्म्युला माहित पाहिजे ना. हे क्वेश्चन मध्ये गिव्हन राहते. तुम्हाला क्वेश्चन मध्ये काय गिव्हन असणार? किंवा समजा एक सिम्पली सपोर्टेड बीम आहे, त्याच्यावर सेंट्रल लोड येत आहे. सेंट्रल लोड म्हणजे असं सिम्पली सपोर्टेड बीम आहे, सेंट्रल लोड येत आहे W. या केसमध्ये मॅक्झिमम शियर फोर्स काय असणार?
किंवा शियर फोर्स किती असणार त्या केसमध्ये, या बीमचं मॅक्झिमम शियर फोर्स किती असणार, व्हॉट विल बी द शियर फोर्स ऑफ दिस बीम. अशा प्रकारचं याचं असेंबली नोटेड, अशा प्रकारचं जे असेंबली वर चढला आहे कोणीच नाही, डब्ल्यू खाली आलं कोणीच नाही, आरबी वर चढलं. या केसमध्ये आर डब्ल्यू कुठे बरोबर, डब्ल्यू बरोबर सेंटर मध्ये आहे, डब्ल्यू बरोबर सेंटर मध्ये आहे. मग आर किती येणार, डब्ल्यू बाय 2, आरबी किती येणार, डब्ल्यू बाय 2. मग तेवढंच काय झालं, आर किती डब्ल्यू बाय 2 आलं, तेवढं आर वर चढलं. मग कोणीच नाही आहे, डब्ल्यू खाली आलं कोणीच नाही आहे, आणि एवढंच आरबी काय झालं, वर चढलं. मग सगळ्यात जास्त शेवट पाहायला मिळतं, सगळ्यात जास्त शेवट कुठे पाहायला मिळतं, इथे पाहायला मिळतं, या पॉइंटवर किंवा या पॉइंटवर. याचा आन्सर निगेटिव्ह आहे तर हा कमी असणार आहे, हा पॉझिटिव्ह आहे तर हा जास्त असणार आहे. तर सगळ्यात जास्त शेवट कुठे आहे, इथे आहे. आणि फक्त या बीम मध्ये नाही, असं नाही की या बीम मध्ये, अशा प्रकारच्या केस मध्ये सगळ्यात जास्त शियर फोर्स सपोर्टवर येत आहे असं नाही आहे. तुम्ही सिम्पली सपोर्ट बीम, कॅन्टिलेव्हर बीम, कोणतेही बीम घ्या, सगळ्यात जास्त शियर फोर्स नेहमी सपोर्ट वरच येते. The shear force in the simply support beam or cantilever beam or overhang beam or fixed beam, कोणतेही बीम घ्या, shear force is always maximum at the support. लक्षात ठेवा. मग सपोर्ट वर तुम्हाला कशाचा आन्सर मिळते, सपोर्ट वर तुम्हाला आन्सर मिळते आर आरबी. सपोर्ट वर तुम्हाला कशाचा आन्सर मिळते, सपोर्ट वर तुम्हाला आन्सर मिळते आर आरबी. म्हणजे आर आरबीचा आन्सर म्हणजेच काय, मॅक्झिमम शियर फोर्सचा आन्सर. आर आरबीचा आन्सर म्हणजेच काय, मॅक्झिमम शियर फोर्सचा आन्सर. काय सांगून राहिलो, डब्ल्यू एल स्क्वेअर बाय 8 डब्ल्यू एल बाय 2 किती आहे मग आन्सर. या केसचं आर आरबी किती आहे, डब्ल्यू बाय 2 आहे ना. मग मॅक्झिमम शियर फोर्स किती झालं, मॅक्झिमम शियर फोर्स किती झालं मग, डब्ल्यू बाय 2. ते तुमचं माउस मध्ये शिकून घ्या तुम्ही, माउस पर झाला ना आपल्या कशा प्रकारसाठी बघितलंय माउस मध्ये आपण. लक्षात ठेवा फॉर्म्युला, एक तर असं केस येईल सिम्पली सपोर्ट बीम कॅरिंग सेंटर पॉइंट ऑन, किंवा दुसरं केस असं येईल सिम्पली सपोर्ट बीम कॅरिंग, दूसरा केस असं येईल सिम्पली सपोर्ट बीम कॅरिंग यूडीएल ओव्हर एंटायर स्पॅन. बस दोन टक्के देणार केसच नाही. प्रॉब्लेम मध्ये जर शियर फोर्स गिवन नाहीये, जर क्वेश्चन मध्ये शियर फोर्स गिवन नाहीये, मग तुम्हाला ते काय करावं लागेल, मग तुम्हाला ते कॅल्क्युलेट करावं लागेल ना. ते कॅल्क्युलेशन करायसाठी तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये असं लोडिंग आणि स्पॅन गिवन जाईल आणि बीमचं टाईप गिवन जाईल. मग तुम्हाला माहित पाहिजे सिम्पली सपोर्ट बीमचं टाईप आहे, ऑलमोस्ट सगळे बीम कोणते असतात, सिम्पली सपोर्ट असतात. तर तुम्हाला हेच गिवन जाईल सिम्पली सपोर्ट बीम. सिम्पली सपोर्ट बीमचं तुम्हाला टाईप गिवन जाईल, एक तर सेंट्रल लोडचा टाईप असणार आहे किंवा यूडीएलचा असणार. आता मी या बीम वर समजा यूडीएल काढलं, इथे जर आपण यूडीएल काढलं तर मग सांगा बरं व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ शियर फोर्स. आता एक मिनिट, हे फक्त साधा शियर फोर्स काढला आपण, हा लोड वर्किंग असल्या वर्किंग बीम वरचं, याला फॅक्टर काढला ना, फॅक्टर याला 1.5 मल्टिप्लाय करतात. हे जेव्हा तुम्हाला म्हटलंय बीम वर जेव्हा लोड येते तर कोणतं असतं लोड, तो वर्किंग लोड असते. म्हणजे हा वर्किंग लोड आहे, हे वर्किंग शियर फोर्स आहे, हे वर्किंग मॅक्सिमम शियर फोर्स आहे. त्याला फॅक्टर करायसाठी 1.5 ना मल्टिप्लाय करायला लागेल पार्शियल सेफ्टी फॅक्टर फॉर लोड. आता समजा सिम्पली सपोर्ट बीमच्या फुल स्पॅनवर काय यूडीएल मॅक्सिमम शियर फोर्स. तुम्हाला मॅक्सिमम शियर फोर्स चालू काढायचा म्हणजे काय, तुम्हाला आर आरबी काढायचं, तुम्हाला इन शॉर्ट आर आरबी काढायचं. जेव्हा यूडीएल असते पूर्ण स्पॅनवर, आपण ते यूडीएल ला कन्वर्ट करतो इन टर्म्स ऑफ पॉइंट लोड. कसं करतो, यूडीएल ला स्पॅन मल्टिप्लाय करतो, डब्ल्यू इंटू एल करतो आणि त्याला सेंटरवर ठेवून देतो. डब्ल्यू ला स्पॅन मल्टिप्लाय करा, काय झालं, डब्ल्यू इंटू एल झालं, आणि त्या डब्ल्यू इंटू एल ला काय करा, सेंटरवर ठेवून द्या. नाव इट बिकम्स अ पॉइंट लोड, नाव इट बिकम्स अ पॉइंट लोड.
UDL ला कन्वर्ट करायचा इन टर्म्स ऑफ पॉइंट रूट. UDL ला स्पॅन मल्टिप्लाय करा, जेवढा आन्सर येते त्याला पूर्ण बीमच्या सेंटरवर ठेवा. नाव इट बिकम्स अ पॉइंट रूट. तेच कंडिशन आहे परत. सेंटरवर पॉइंट रूट किती येत आहे? सेंटरवर पॉइंट रूट आहे WL चं. सेंटरवर पॉइंट रूट आहे WL चं. त्याचं अर्ध A घेईल, अर्ध B घेईल. म्हणजे RA चा आन्सर काय झालं? WL/2 आणि RB चा आन्सर काय झालं? WL/2. RA पण काय झालं? WL/2. RB पण काय झालं? WL/2. सेंटरवर जर पॉइंट रूट येत आहे याचं अर्ध RA RB घेते. आता परत RA RB किती आहे? WL/2 आलं. तुम्हाला आधीच म्हटलं मी, जे RA RB असते तेच काय असते? आपलं मॅक्झिमम शियर फोर्स असते. कोणताही बी घ्या तुम्ही, सिम्पली सपोर्ट, कॅन्टिलिव्हर, ओव्हरहँग, कंटिन्युअस, फिक्स, कोणतेही बी. सपोर्ट रिएक्शनची आन्सर सगळ्यात जास्त नेहमी RA RB वर असते. म्हणजे तिला माहितीच आहे मॅक्झिमम शियर फोर्सचा आन्सर. मॅक्झिमम शियर फोर्सचा आन्सर नेहमी सपोर्ट वर असते. शियर फोर्सचा आन्सर मॅक्झिमम नेहमी पेटे सपोर्ट वर येते. आणि सपोर्ट वर काय असते? सपोर्ट वर असते रिएक्शन. म्हणजे त्यांच्या व्हॅल्यूज RA RB ची व्हॅल्यूज असणार आहे तेच काय असणार आहे? मॅक्झिमम शियर फोर्सच्या व्हॅल्यूज असणार आहे. मग या केस मध्ये तुमचं मॅक्झिमम फॅक्टर शियर फोर्स काय असणार? अल्टिमेट शियर 1.5 into WL/2. हे W कॅपिटल काढा, हे W लोडचं आहे. हे W स्मॉल काढा, हे W UDL चं. ठीक आहे. हे दोन फॉर्म्युले पण लक्षात ठेवून घ्या. म्हणजे तुम्हाला परत असं मगजमारी करता काम नाही प्रॉब्लेम मध्ये. जी कंडिशन आहे त्या कंडिशनच्या अकॉर्डिंगली फॉर्म्युला लावा, शियर फोर्स काढा. शियर फोर्स कधी कधी घेऊन बनवू शकतो. कधी कधी तुम्हाला वर्किंग शियर फोर्स घेऊन आहे. इफ वर्किंग शियर फोर्स इज गिवन, वर्किंग शियर फोर्स जर गिवन आहे म्हणजे लोड आणि स्पॅन गिवन नाही आहे. जसं लोड आणि स्पॅन गिवन नाही आहे, डायरेक्ट वर्किंग शियर फोर्स दिलं. त्या केसमध्ये फॅक्टर शियर फोर्स काय असणार? मग फॅक्टर शियर फोर्स काय असणार? डायरेक्ट 1.5 into वर्किंग शियर फोर्स. समजा वर्किंग शियर फोर्स सिम्बॉल दिला मी V. ठीक आहे. वर्किंग शियर फोर्स घेऊन आहे डायरेक्ट फॅक्टर इज इक्वल टू काय? 1.5 into वर्किंग. आणि वर्किंग शियर फोर्स गिवन नाही आहे असं कंडिशन घेऊन आहे बीमचं, तेव्हा अशा प्रकारचे फॉर्म्युले आपल्याला लावावे लागेल. ठीक आहे. दिस इज अबाउट द नॉमिनल शियर स्ट्रेस. हे सगळं आपण डिस्कस केलं नॉमिनल शियर स्ट्रेस बद्दल. तुम्हाला एकदा व्ह्यू काढता आलं तुम्हाला टाऊही आरामशी काढता येते. ठीक आहे. व्ह्यू साठी तुम्हाला दोन केसेस पण सांगून दिल्या, एक्झाम करू शकते. हे गिवन नाही आहे, डायरेक्ट वर्किंग शियर फोर्स गिवन आहे तेव्हा त्याला 1.5 मल्टिप्लाय करून फॅक्टर करता येते. लिहून घ्या एवढं समोर. फॉर्म्युला दिसत असेल काही काय लिहिलं आहे ते VU/BD असं लिहिलं आहे. ठीक आहे.
आता सेकंड डेफिनेशन बघू आपण. सेकंड टर्म बघू, डिझाइन शियर स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट. याला डेफिनेशन नाही याचं प्रॉपर, कारण की हा कोणाचा रेशो नाही. याचा जो व्हॅल्यू असते ना ते कोणत्या फॉर्म्युलावर डिपेंड नाही. डिझाइन शियर स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीटचा व्हॅल्यू कोणत्या फॉर्म्युलावर डिपेंड नाही आहे. हे डिपेंड आहे पर्टिक्युलरली IS कोडवर. तुमच्या IS कोडच्या पेज नंबर 72 वर एक टेबल आहे आणि त्या टेबलचं टायटलच आहे डिझाइन शियर स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट, टाऊ सी. त्याचा सिम्बॉल असते टाऊ सी. सो डिझाइन शियर स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीटची व्हॅल्यू जी आहे ना ते पर्टिक्युलरली IS कोडवर डिपेंड आहे. IS कोडच्या पेज नंबर 72 किंवा 73 या दोन पैकी एक पेजवर टेबल आहे. त्या टेबलचं टायटलच आहे डिझाइन शियर स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट. त्या टेबलचा यूज करून तुम्हाला टाऊसी काढायचं असते. पण त्या टेबलमध्ये जी व्हॅल्यूज आहे टाऊसीच्या ते कशावर डिपेंड. तुमच्याकडे IS कोड असेल तुम्ही टेबल काढू शकता, तो बाहेर IS कोड बाहेर काढा, पेज नंबर 72 और 73 सर्च करा, तुम्हाला तो टेबल होऊन जाईल. त्या टेबलमध्ये टाऊसीचं व्हॅल्यू दोन पॅरामीटरवर डिपेंड आहे. एक तर पर्सेंट ऑफ स्टील इन टेन्शन म्हणजे आपलं PT आणि दुसरं ग्रेड ऑफ कॉन्क्रीट. तर मी तुम्हाला तसं देऊन देतो किंवा टाऊसी कशावर डिपेंड असते. ठीक आहे. सो द डिझाइन शियर स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट, द डिझाइन शियर स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट depends upon the two aspects. That is तर पहा पेज नंबर 7 आहे तसं टेबल. आता ग्रुपमध्ये पाठवलं गायत्री, तुम्ही व्हॉट्सअप बघून पण पाहू शकता. दोन aspect कोणते कोणते आहेत. that is percentage of steel in tension म्हणजे आपलं PT and grade of concrete. या दोन पॅरामीटरवर तुमचं टाऊसी डिपेंड आहे. Design shear strength of concrete depends upon the percentage of steel and grade of. तुम्ही टेबल पाहू शकता. तुम्ही टेबल मध्ये पाहू शकता एक साइडला पूर्ण कॉलम आहे पर्सेंटेज ऑफ स्टीलचं आणि असं हॉरिझॉन्टल कॉलम आहे तो आहे ग्रेड ऑफ कॉन्क्रीटचा आणि जी व्हॅल्यू दिली आहे खाली ते पूर्ण व्हॅल्यू आहे टाऊसीची. Tauci is calculated as per IS 456/2000 page number 73 by interpolation method. टाऊसीला काढण्यासाठी तुम्हाला IS कोडचा हेल्प घ्यायचा आहे पेज नंबर 73 चा आणि ते डायरेक्ट नाही मिळालं तुम्हाला. समजा म्हणजे डायरेक्ट असं पॉसिबल नाही ना, बिकॉज तिथे जे PT आहे ते मला वाटतं 0.25, 0.5, 0.75, 1.25, 1.5 अशा इंटरवलला आहे. म्हणजे आपलं PT 0.72 आलं, आपलं PT 0.6 आलं
तर त्याचं टाऊसी डायरेक्ट मिळणार नाहीये. ते तुम्हाला इंटरपोलेशन करायचं काम करू शकते. दोन व्हॅल्यूच्या मधात तुमचं व्हॅल्यू आहे, तर जसं आपण केलं होतं इंटरपोलेशन डब्ल्यू एम मध्ये FSC काढताना, तसं इंटरपोलेशन तुम्हाला परत करावं लागेल. ठीक आहे. इन दिस फॅशन टाऊसी काढता येते. आता टाऊसी कसं काढायचं आहे हे आपण प्रॉब्लेम मध्ये बघू शकतो. सध्या आपल्याकडे व्हॅल्यूज नाही आहे ना, पण अशा प्रकारे काढायचं आहे. आता इंटरपोलेशन नवीन आहे तुमच्यासाठी, तुम्ही इंटरपोलेशन केलं याच्या अगोदर. सध्या लक्षात ठेवायचं आहे, एक्झाम मध्ये येऊ शकते, MCQ मध्ये येऊ शकते. व्हॅल्यू ऑफ टाऊसी डिपेंड्स अपॉन द percentage of steel and grade of concrete, and it is calculated on the basis of IS code B number 70 by interpolation method. इंटरपोलेशन करायला काम करू शकते. ठीक आहे. आता प्रश्न असा आहे बा, आपलं टाऊव्ही आणि टाऊसी दोघांच्या व्हॅल्यूला कम्पेअर करायचं आहे. दोघांच्या व्हॅल्यूला कम्पेअर करायचं आहे आणि मग सांगायचं आहे की तुम्हाला शिअर एन्फोर्समेंटची गरज आहे की नाही. जसं समजा आता टाऊव्ही काढलं, टाऊसी काढलं. इफ टाऊव्ही इज लेस दॅन टाऊसी, जर टाऊव्हीचा आन्सर टाऊसी पेक्षा कमी आला तर मग नो शिअर एन्फोर्समेंट इज रिक्वायर्ड. No shear enforcement is required. रिक्वायरमेंट राहत नाही. जर टाऊव्हीचा आन्सर टाऊसी पेक्षा कमी आलं तर शिअर एन्फोर्समेंट रिक्वायरमेंट राहत. पण असं नाही आहे की रिक्वायरमेंट नाही आहे त्याच्यात टाकायचंच नाही. कोणत्याच बी मध्ये आपण सिरप्स टाकतोच. आपण असं मी पण असं बी पालन असेल ज्यामध्ये मेन पार्ट आहे पण सिरप्स आहेच नाही असतातच. जरी गरज नाहीये तर काय करायचं, गरज नाहीये तर मिनिमम क्रायटेरिया जो असते शिअर एन्फोर्समेंटचा त्याच्या अनुसार टाकून द्यायचा आहे. मी तुम्हाला मिनिमम क्रायटेरिया पण दिलं असेल ASV ते काहीतरी 0.4 into B upon 0.5. आपण सेकंड चॅप्टरच्या एंडिंग मध्ये आपण सगळे IS चे स्पेसिफिकेशन दिले होते ना, त्यात तुम्हाला मिनिमम क्रायटेरिया मी लिहिलेलं असेल, तुम्ही पाहू शकता त्याच्यात. मग जेव्हा गरज नाहीये तेव्हा काय करायचं आहे, मिनिमम टाकायचं आहे. गरज जरी नाहीये, नो शिअर एन्फोर्समेंट रिक्वायर्ड, गरज नाहीये, बट प्रोव्हाइड मिनिमम provide minimum shear reinforcement in the form of two-leg vertical stirrups. आपण जे स्टिरअप टाकतो ना, सपोज असं तुमचं 4 बार आहे बीम मध्ये आणि तुम्ही 4 बारला कशा प्रकारे बांधतात. या स्टिरअपचं काय म्हणतात रे? एक लेग आहे, हा दुसरा लेग आहे. हे लेग आहे का, हे तर विड्थ आहे ना, हे तर बोललं जातं विड्थ जास्त. लेग किती यायला, असं एक लेग आहे, असं एक लेग आहे. किती लेग आहे, 2 लेग आहे. म्हणून त्याला काय म्हणतो आपण, 2 लेग व्हर्टिकल स्टिरअप्स. हे स्टिरअप्स जर असं टाकलं असतं इथे अजून 12 समजा दोन, ते असं पण टाकू शकतो आपण. इथे अजून एक स्टिरअप जोडलं नाही, इथे अजून एक स्टिरअप जोडलं नाही. आता पहा, 1 लेग, 2 लेग, 3 लेग, 4 लेग, म्हणजे हा झालं 4 लेग व्हर्टिकल स्टिरअप्स. बरोबर ना? तर जेवढं तुम्ही जितके लेग तुम्हाला दिसते, जितके लेग तुम्हाला तुमच्या स्टिरअप्स मध्ये दिसत आहे तेवढं लेगचं स्टिरअप्स तुम्हाला यूज करता येते. आता बीमचा विड्थ छोटा आहे तर आपण 2 लेगचा यूज करू, विड्थ मोठा आहे तर आपण 4 लेग यूज करू, अजून विड्थ मोठा आहे तर आपण 6 लेग पण यूज करू, अजून विड्थ मोठा आहे तर आपण 8 लेग पण यूज करू शकतो. पण आपल्याला 2 लेगचा यूज करायचा. ठीक आहे. आपल्याला 4 लेग, 6 लेग, 8 लेग वर जायचं नाहीये. आपल्याला 2 लेगचा यूज करून सॉल्व्ह करायचा आहे. तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन मध्ये लिहिलं असते यूज 2 लेग व्हर्टिकल स्टिरअप्स, यूज 2 लेग व्हर्टिकल स्टिरअप्स, यूज 2 लेग व्हर्टिकल स्टिरअप्स, असं लिहिलं असते प्रत्येक क्वेश्चन मध्ये. ठीक आहे. तर आता हे तर झालं डिस्कशन किंवा
याचा डायग्राम तुम्ही काउंट करू शकता. 2 leg stirrups. This is diagram of 2 leg stirrups. जेव्हा तुम्हाला टाउसी या तर मिनिमम शिअर रिपोर्शन टाकायचा आहे, मिनिमम शिअर रिपोर्शन तुम्हाला टाकायचा आहे. आता ते मिनिमम शिअर रिपोर्शन कसं टाकायचं? व्हॉट इज द क्रायटेरिया? व्हॉट इज द क्रायटेरिया टू प्रोव्हाइड मिनिमम शिअर रिइन्फोर्समेंट? ठीक आहे. मिनिमम शिअर रिइन्फोर्समेंट मध्ये 2 स्टिरअपच्या मधातलं अंतर काय असलं पाहिजे? बेसिकली हेच काढायचं आहे. बेसिकली तुम्हाला डिझाईन मध्ये काय करायचं आहे की 2 स्टिरअपच्या मधातला अंतर काय ठेवायचं? व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन 2 व्हर्टिकल स्टिरअप्स हे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे. हे लिहून घ्या. मग मी मिनिमम शिअर रिइन्फोर्समेंटचा क्रायटेरिया सांगतो. मिनिमम शिअर रिइन्फोर्समेंट कसं करायचं? मिनिमम शिअर रिइन्फोर्समेंटचा फॉर्म्युला काय असतो? हे फॉर्म्युला एमसीक्यू मध्ये विचारू शकते. मिनिमम जे आपण लिहिलं होतं इंडियन स्टँडर्ड स्पेसिफिकेशन सेकंड चॅप्टरच्या एंडिंग वर, ते फार महत्वाचं आहे स्पेसिफिकेशन. त्याच्यावर एमसीक्यू मध्ये भरपूर प्रश्न येऊ शकते. समजा एएसबी शिअर रिइन्फोर्समेंटच्या एरिया म्हणतो मी एएसबी म्हणजे काय? एरिया ऑफ स्टील इन शिअर किंवा एरिया ऑफ स्टील इन स्टिरअप्स. एरिया ऑफ स्टील इन शिअर किंवा एरिया ऑफ स्टील फॉर स्टिरअप्स. जे आपण टाकले आहे स्टिरअप्स स्टीलचे, त्या सगळ्या स्टिरअप्सचं मिळून एरिया काय होते? जसं आपण एरिया ऑफ स्टीलचे बार जरी काढतो ना, तसं हे स्टिरअप्स आहे त्याचं पूर्ण एरिया ऑफ स्टील किती होते त्याला बॉल द्यायचं एएसपी. एएसपी म्हणायचं, एएसपी म्हणायचं. फॉर्म्युला असते एएसपीचं मिनिममचं. हे मिनिमम आहे ना, 0.4 अपॉन 0.4 इंटू बी इंटू एसपी मिनिमम अपॉन 0.87 इंटू एफ1. हे फॉर्म्युला असते एएसबीचं, एरिया ऑफ स्टील फॉर स्टिरअप्स. तुम्हाला एएसबीचा क्वेश्चन विषय नाही आहे. एएसबी तुम्हाला क्वेश्चन मध्ये माहिती होऊन जाते. एएसबी काढायचं टेन्शन नाही आहे. एएसबी क्वेश्चन मध्ये माहिती होऊन जाते. प्रश्न आहे एसबी काढायचं. बिकॉज आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारते? आपल्याला डिझाईन मध्ये काय करायचं आहे? डिझाईन मध्ये आपल्याला 2 स्टिरअपच्या मधातलं म्हणजे इथे एक स्टिरअप आहे असं बी समजा. ते बी मध्ये इथे एक स्टिरअप आहे, इथे एक स्टिरअप आहे, इथे एक स्टिरअप आहे, इथे एक स्टिरअप आहे, इथे एक स्टिरअप आहे. तर 2 स्टिरअपच्या मधातलं स्पेसिंग किती आहे? व्हॉट इज द सेंटर टू सेंटर डिस्टन्स बिटवीन 2 ऍडजसंट स्टिरअप्स? हे तुम्हाला विचारलं जाणार.
तर तुम्हाला एएसव्ही ते काढणं सोपं आहे. एएसव्ही क्वेश्चन मध्ये काढू शकतो आपण. एएसव्ही काढणे की मोठी गोष्ट नाही आहे. तुम्हाला सांगून दिली की एएसव्ही कसं काढायचं आहे. तुम्हाला इथून मेन काय काढायचं आहे, एसव्ही मिनिमम काढायचं. मिनिमम स्पेसिंग काढायचं पाहिजे. व्हॉट शुड बी द मिनिमम स्पेसिंग ऑफ स्टीरअप्स. काढावं एसव्ही क्रॉस मल्टिप्लाय करा. पहिले येतो 0.87 FY इंटू ASV क्रॉस मल्टिप्लाय केलं अपॉन 0.4 इंटू B. 0.4 into B. This is the formula to find the minimum reinforcement. This is the formula to find the minimum spacing of shear reinforcement म्हणजे stirrups. म्हणजे जेव्हा हे कंडिशन लागू झाली ना, तेव्हा असं करून प्रॉब्लेम खतम करायचा आहे. हे कंडिशन लिहिली म्हणजे पहिले टाउसी काढलं, मग टाउसी काढलं, मग असं लिहिलं. कमी आला तर गरज नाहीये. मग हे पण लाईन लिहिली ऍज इट इज, हे पण लाईन ऍज इट इज लिहायची आणि मग मिनिममच्या क्रायटेरियानुसार एएसव्ही मिनिममचा आन्सर काढून टाकायचं. झालं क्वेश्चन सॉल्व. एएसव्ही कसं काढायचं दॅट यू विल डिस्कस. म्हणजे क्वेश्चन सॉल्व झाला तुमचा. तुम्हाला हेच काढायचं आहे. तुम्हाला ऍट द एंड स्पेसिंगच काढायचं आहे. 2 स्टीरअपच्या मधातलं अंतरच काढायचं आहे. म्हणजे 3 स्टेप मध्ये 3-4 स्टेप मध्ये प्रॉब्लेम खतम झाला. टाउसी काढलं, टाउसी काढलं, चेक केलं गरज आहे की नाही आहे. गरज नाही आहे तर मग मिनिमम क्रायटेरियानुसार स्पेसिंग काढलं, क्वेश्चन खतम झालं. याला चेक देता येते. मग त्याला मग चेक देता येते मॅक्झिमम स्पेसिंगचं. म्हणजे आपण जे आन्सर काढलं ते मॅक्झिमम पेक्षा कमी आहे की नाही. तर मॅक्झिमम स्पेसिंग पण असते शियर रिइन्फोर्समेंट मध्ये. मॅक्झिमम स्पेसिंग पण असते एक, ते आता बघू आपण. हे 2 स्टेप, हे 2 कंडिशन झाले की ठीक आहे. तर पहिले होतं हे. आता जेव्हा तुम्हाला टाउसीची गरज आहे, म्हणजे टाउसी इज मोर दॅन टाउसी झालं तर काय घ्यायला लागेल, शियर रिइन्फोर्समेंट इज रिक्वायर्ड. इफ टाउसी इज मोर दॅन टाउसी देन शियर रिइन्फोर्समेंट इज रिक्वायर्ड. तर जेव्हा रिक्वायरमेंट आहे तेव्हा हे गरज आहे, बट वगैरे काही नाही. रिक्वायरमेंट आहे ना, रिक्वायरमेंट आहे तर मग तुम्हाला करायला लागेल. जेव्हा तुम्हाला शियर रिइन्फोर्समेंट रिक्वायरमेंट असते तेव्हा तुम्हाला काय करायचं असते, तुम्हाला एक शियर रिइन्फोर्समेंट जेवढा फोर्स पाहिजे, एक नवीन फोर्स तुम्हाला राहत ज्याला नाव असते व्हीएस. व्हीएस मिनिंग काय, की आपले जे स्टीरअप्स आहे ते स्टीरअप्स किती शियर फोर्स कॅरी करू शकते. शियर फोर्स रेजिस्टेड बाय द स्टीरअप्स. व्हीएस मिनिंग काय, शियर फोर्स रेजिस्टेड बाय स्टीरअप्स. त्याला काय म्हणतो आपण, व्हीएस म्हणतो. तुमचं टोटल शियर फोर्स आहेच काही ना की, तर पूर्ण शियर फोर्स आपले स्टीरअप्स घेऊ शकते काय, नाही. तर तुमचे जे स्टीरअप्स आहे, बिकॉज फक्त स्टीरअप्स is known as VUS. काय full form VUS तर whatever the force, whatever the shear force resisted by the stirrups is known as VUS. म्हणजे तुम्हाला VUS मध्ये काढायचं आहे. VUS चा फॉर्म्युला असते V minus tau c into BD. VUS चा फॉर्म्युला असते V minus tau c into BD. By this formula
तुम्हाला व्हीएस काढायचा आहे आणि व्हीएस काढल्यावर मग कोणत्या फॉर्म मध्ये तुम्ही शिअर एन्फोर्समेंट टाकत आहे, व्हर्टिकल फॉर्म मध्ये टाकत आहे की इन्क्लाइन फॉर्म मध्ये टाकत आहे की बेंटअपच्या फॉर्म मध्ये टाकत आहे, त्या अकॉर्डिंगली तुम्हाला ज्या फॉर्म मध्ये तुम्ही शिअर एन्फोर्समेंट प्लेस करून आले त्या फॉर्मचं तुम्हाला क्रायटेरिया यूज करायचा आहे स्पेसिंग काढायसाठी. व्हर्टिकल सिरप्स करायचा आहे त्याचा स्पेसिंगचा फॉर्म्युला अलग आहे, इन्क्लाइन सिरप्स टाकायचे आहे त्याचा स्पेसिंगचा फॉर्म्युला अलग आहे, बेंटअप बारच्या केसमध्ये सिरप्स टाकायचे आहे त्याचा स्पेसिंगचा फॉर्म्युला अलग आहे. ठीक आहे. नॉर्मली व्हर्टिकल सिरप्स टाकतो. आपले सिरप कसे असतात असे असतात ना, असं बीम आहे, असं 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 आपलं सिरप असते. तर आपण जनरली नेहमी व्हर्टिकल सिरप्सच टाकतो. तर आपल्याला व्हर्टिकल सिरप साठी स्पेसिंगचा काय फॉर्म्युला असते तो लावायचा आहे आणि स्पेसिंग काढायचं आहे. एवढंच फरक आहे. जेव्हा गरज नसते तर आपण मिनिममचं काढायला लावतो, जेव्हा गरज असते तर आपण जेवढं गरज आहे का जितकं फोर्सचा गरज आहे आपल्या सिरप्सला तो फोर्स पहिले बाहेर काढून घेतो, त्याला म्हणायचं व्हीएस. आणि मग व्हर्टिकल सिरप्स मध्ये स्पेसिंग जो फॉर्म्युला असते तो लावायचा आणि स्पेसिंग काढून घ्यायचं. ठीक आहे, एवढं लिहून घ्या पहिले. नंतर आपण जे अलग अलग फॉर्म्स आहेत शिअर एन्फोर्समेंटचे, व्हर्टिकल, इन्क्लाइन, बेंटअप, त्याच्यामध्ये स्पेसिंग कसं काढायचं असते दोन सिरप्सच्या मधातलं ते डिस्कस करू. झालं काय? झालं? Now we will see what are the forms of shear reinforcement. त्याच्यावर थ्री प्रश्न पण येऊ शकते आणि न्यूमरिकल सॉल्व करताना इथूनच तुम्हाला स्पेसिंग काढायचं फॉर्म्युला मिळणार आहे. तुम्ही व्हीएस काढून घेतला, आता काय करायचं स्पेसिंग काढायचं आहे. स्पेसिंग काढायसाठी शियर एन्फोर्समेंटचे अलग अलग फॉर्म्स पाहून घ्यायचे, फॉर्म्स ऑफ शियर एन्फोर्समेंट. असं सेम टेबल तुम्हाला आयएस मध्ये म्हणजे सेम फॉर्म मध्ये असं सेम टायटल फॉर्म्स ऑफ शियर एन्फोर्समेंट असं टायटल तुम्हाला तुम्ही पेज नंबर 73 वर आहे ना, 74 वर जा किंवा 75 वर जा किंवा थोडं मागे या, त्याच्यात तुम्हाला हा पण टायटल मिळते फॉर्म्स ऑफ शियर एन्फोर्समेंट. आणि जे तीन फॉर्म्युला तुम्हाला लिहून दिले मी ते तिन्ही फॉर्म्युले ऍज इट इज आयएस मध्ये पण लिहिलेले आहेत. पहिलं फॉर्म आपला फॉर व्हर्टिकल स्टिरप्स. जर व्हर्टिकल स्टिरप्स टाकायचे आहे मग दाखवतो मी आता असे टाकायचे स्टिरप्स. तर व्हर्टिकल स्टिरप्स मध्ये
व्हीएस चा फॉर्म्युला काय असते? व्हीएस चा फॉर्म्युला असते 0.87 fy into ASV into d upon SV. SV म्हणजे काय? स्पेसिंग ऑफ स्पीड. आता या सगळ्या फॉर्म्युला तुम्हाला व्हीएसच मिळणार आहे. व्हर्टिकल मध्ये, इनलाईन मध्ये, वेक्टर मध्ये प्रत्येक फॉर्म्स ऑफ शिअर एन्फोर्समेंटच्या अंदर तुम्हाला फॉर्म्युला व्हीएसच मिळणार आहे. पण इथून तुम्हाला व्हीएस नाही काढायचा आहे. हा फॉर्म्युला व्हीएसचा आहे, पण व्हीएस तुम्ही ऑलरेडी काढलेला आहे. व्हीएस तुम्ही ऑलरेडी त्याच्या मागच्या स्टेप मध्ये काढला आहे. व्ही मायनस टाउसी टू डी. फॉर्म्युला जरी व्हीएसचा आहे, पण तुम्हाला काय पाहिजे इथून? तुम्हाला पाहिजे आपलं स्पेसिंग ऑफ स्टिरप्स. तुम्हाला पाहिजे स्पेसिंग ऑफ स्टिरप्स. तुम्हाला फॉर्म्युला असं यूज करायला लागेल 0.87 f into hd into d upon v. Vertical stirrups मध्ये this formula will give you the spacing of stirrups. Vertically तुम्हाला stirrups लावायचे आहे, तर मग सगळ्यात पहिले तुम्ही काय केलं? टाउसी काढलं, मग टाउसी काढलं, मग रिक्वायरमेंट असेल, रिक्वायरमेंट आहे का, मग व्हीएस काढलं आणि व्हर्टिकल स्टिरप्स टाकायचे आहे. हा फॉर्म्युला लावा स्पेसिंगचा. इथे एएसवी कसं काढायचं आहे दॅट वी विल डिस्कस. हा फॉर्म्युला लावून तुम्हाला स्पेसिंग काढता येईल. प्रत्येक फॉर्म्युला तुम्हाला व्हीएस मिळणार आहे, पण काढायचं व्हीएस नाही आहे, काढायचं स्पेसिंग आहे त्याच्यावर. ठीक आहे, व्हीएस ऑलरेडी काढला. दूसरा फॉर्म्स ऑफ शेप है फॉर इंक्लाइंड स्टीयर्स. इंक्लाइंड स्टीयर्स at different cross section. At different cross section. तर इंक्लाइंड स्टीयर्स टाकायचे आहे अलग अलग क्रॉस सेक्शनला. तर मग त्याचा फॉर्म्युला काय असेल? लगभग सेमच फॉर्म्युला आहे व्हीएसचा. 0.87 fy into ASV into d upon SV. फक्त इनटू साइन अल्फा प्लस कॉस अल्फा एवढे करायचं. इंटू साइन अल्फा प्लस कॉस अल्फा. इथून पण तुम्हाला काढायचा एसटीच आहे. आता काही नाही, एसटी माने केलं ना, व्हीएस अंदर ठेवला ना, बस थोडंच काढताय ना. आता माहित झालं ना कसं काढायचं एसटी. आता मी परत येत नाही आहे एसटी फॉर्म्युला. व्हीएस फॉर्म्युला माहिती आहे, हे असते व्हीएस ऑलरेडी माहित आहे. व्हीएस तो ऑलरेडी काढलेला आहे. काढताय एसटी काढायचा आहे, एसटी बाहेर घ्या, व्हीएस अंदर ठेवा, तुम्हाला एसटी मिळून जाईल. अल्फा म्हणजे काय? जितक्या डिग्रीने तुम्ही सीएफचा इंटेंट केलाय असं सीएफ टाकलाय, असं सीएफ टाकलं असेल. अशी चालू आहे सीएफ कंटिन्यू. तर जितक्या डिग्री तुमचं सीएफ इंक्लाइंड आहे का, सीएफचा जो अँगल आहे, अँगल ऑफ इंक्लिनेशन, जितक्या डिग्रीने आपली सीएफची इंक्लाइंड आहे, किंवा अशा एक टाईप असेल जितक्या डिग्रीने आपलं सीएफ इंक्लाइंड आहे, जितक्या डिग्रीनं आपलं स्टीरअप इंक्लाइंड आहे, तो अँगल तुम्हाला इथे घ्यावा लागेल. नॉर्मली तो अँगल 45 डिग्रीचा असतो. नॉर्मली तो अँगल 45 डिग्रीचा असतो. पण असे आपण नॉर्मली प्रोव्हाइड करत नाही. हे आपण करणारच नाही आहे. अशा प्रकारचा प्रश्न आपला आहेच नाही. म्हणजे हे फक्त फॉर्म्युला थेअरीमध्ये इम्पॉर्टंट आहे. कोणी विचारा थेअरीमध्ये पण हा प्रश्न विचारते, म्हणून मी तुम्हाला तिन्ही फॉर्म्युला देत आहे. पण आपल्या कामाचं फक्त पहिलंच आहे. आपल्या कामाचं फक्त पहिलंच आहे, व्हर्टिकल स्टीरप्स. इसका क्राइटेरिया है सिंगल बार और ग्रुप ऑफ पैरेलल बार. काहीतरी ग्रुपचं म्हणजे बार पॅरलल आहे. ग्रुप ऑफ बार म्हणजे काय? 2-3 बार, सिंगल बार किंवा 2-3 बार सगळे बेंड झाले. सिंगल बार और ग्रुप ऑफ पैरेलल बार all bent at same cross section. म्हणजे एखादा सिंगल बार किंवा ग्रुप ऑफ बार जर बेंड होत आहे एखाद्या क्रॉस सेक्शनवर, तर मग त्या केसमध्ये तुमचं व्हीएस फॉर्म्युला काय असते? व्हीएस फॉर्म्युला असते 0.87 fy into ASV into SV into sin अल्फा. हा फॉर्म्युला व्हीएस असते. इथून तुम्हाला एसवी काढता येते. एसवी काढता येतं, हे सगळं टर्म हे काय डिवाइड होते, व्हीएस अपॉन 0.87 fy into ASV into sin अल्फा. तीन कॅटेगरी आहे, पण आपल्याला बेसिकली प्रॉब्लेम जे आहे ना,
ते त्याच्यावरच विचारणार आहे. इथे थर्ड कंडिशन मध्ये काय आहे की तुमच्या बीम मध्ये आता असं एक बार बेंड झालं, दुसरं बार पण बेंड झालं, अशा बेंडअप जेव्हा बार आहे तेव्हा तुम्ही जे स्टिरअप लावता असेल, या केसमध्ये स्टिरअप्स इम्पॅक्ट नाही आहे. या केसमध्ये स्टिरअप्सला बेंड नाही करायचं आहे. बेंडअप बार जर आहे बीम मध्ये अशा प्रकारचे, हा एक बार बेंड झाला असं, हा दुसरा बार बेंड झाला असं, तर बेंडअप बार जर असेल बीम मध्ये तेव्हा आपण जे स्टिरअप्स लावतो त्या स्टिरअप्सला काढायचं हा फॉर्म्युला आहे. तुमच्या बीम मध्ये एखादा बार किंवा 2-3 बार असे बेंड होत आहे, मग तुम्ही ते स्टिरअप्स कसं काढणार स्पेसिंग, तर मग त्यासाठी हे फॉर्म्युला आहे. हे फॉर्म्युला फक्त स्ट्रेट बार अप्लिकेबल, हे फॉर्म्युला इन्क्लाइंड स्टिरअप्सला अप्लिकेबल, आणि हे फॉर्म्युला बेंटअप बारला अप्लिकेबल आहे. गॉट इट? हे 3 फॉर्म्युले लिहून घ्या. मग मी तुम्हाला हे जे नवीन नवीन टर्म यूज केली आहे, ASV नंतर SV अल्फा वगैरे काय असते ते सगळ्यांचे फुल फॉर्म पण लिहून देतो. VSO फुल फॉर्म काय असते, नंतर ASV चा फुल फॉर्म काय असते, नंतर SV चा फुल फॉर्म काय असते, नंतर अल्फा चा फुल फॉर्म काय असते, VSO फुल फॉर्म काय असते, शियर फोर्स resisted by stirrups. Shear force resisted by stirrups. AS चा फुल फॉर्म काय असते, एरिया ऑफ स्टिरअप्स लेग. त्याचे म्हणजे काय, स्पेसिंग ऑफ स्टिरअप्स. आणि अल्फा म्हणजे काय, अँगल ऑफ इंक्लिनेशन ऑफ स्टिरअप्स. अँगल ऑफ इंक्लिनेशन ऑफ स्टिरअप्स. ठीक आहे. बाकी डी तुम्हाला माहिती आहे, काय असते, इफेक्टिव्ह डेप्थ. डी म्हणजे माहिती, इफेक्टिव्ह डेप्थ. बी म्हणजे माहिती आहे विड्थ ऑफ द बीम. एवढं झालं सांगा. मग तुम्हाला मी मॅक्झिमम स्पेसिंग काय असते स्टिरअपच्या मधातलं ते पण सांगून देतो, म्हणजे आपलं थेरी पार्ट पूर्ण खतम होऊन जातो. हे थेरी मध्ये विचारते फॉर्म्युले, मिनिमम शियर एन्फोर्समेंटचा फॉर्म्युला, हे अलग अलग फॉर्म्सचे फॉर्म्युले चे, हे थेरी मध्ये विचारते. सो बेटर आहे की तुम्ही ते लक्षात ठेवा. झालं काय? मॅक्झिमम स्पेसिंग ऑफ स्टिरअप्स. स्टिरअप्सच्या दोन स्टिरअप्सच्या बदला मॅक्झिमम स्पेसिंग SV max 0.75 D or 300 mm, whichever is lesser. Whichever is
लेसर लक्षात ठेवा 0.75D और 300 mm विच एव्हर इज लेसर. मॅक्झिमम स्पेसिंग काढायचं आहे तर हा कॅटेगरी असतो. डी म्हणजे काय? डी म्हणजे डायमीटर नाही हा इफेक्टिव्ह डेप्थ आहे. डायमीटरला आपण डी वरच डायमीटर आपण काय म्हणतो. याचा म्हणजे कडून पाहिजे आणि याला कंपेअर करायचं दोघांपैकी लहान असेल ते काय एसव्ही मॅक्स. म्हणजे काय तुम्ही जे एसव्ही काढाल तुम्ही जे एसव्ही काढाल ना त्या एसव्हीचा आन्सर याच्यापेक्षा कमी असलं पाहिजे. तुमच्या एसव्ही 400 येत आहे आणि मॅक्सिमम 300 आहे तर तुम्हाला तुमचं एसव्ही नाही काढता येत. अँगल याचा अँगल म्हणजे बेंटअप बारचा अँगल. आपण जे बेंटअप बार ऍक्च्युअली असं आपल्या बेंटअप बार आपण या बेंटअप बारचा अँगल काय असणार ते असणार आहे अल्फा. या थर्ड फॉर्म्युला मध्ये अल्फा आहे तो अल्फा कोणता आहे तो अल्फा आहे अँगल ऑफ इंक्लिनेशन ऑफ बेंटअप बार. इथे अल्फा आला तो या फॉर्म्युला अल्फा आहे अँगल ऑफ इंक्लिनेशन ऑफ स्टीडॉस आणि या फॉर्म्युला अल्फा आहे अँगल ऑफ इंक्लिनेशन ऑफ बेंटअप बार. अँगल ऑफ इंक्लिनेशन ऑफ बेंटअप बार हा अल्फा वेगळा आहे तो अल्फा वेगळा आहे. सेकंड फॉर्म्युला अल्फा वेगळा आहे आणि थर्ड फॉर्म्युला अल्फा वेगळा आहे. दिस अँगल इज हा बेंटअप बार जो आहे तो किती डिग्रीने निघत पण थोडी सेमच असते. तो पण 45 डिग्रीज असते आणि हा पण 45 डिग्रीज असते स्टँडर्ड. दोन्ही अँगल ऑलमोस्ट नेहमी 45 डिग्रीचेच असतात. हे क्रायटेरिया आपण लिहून ठेवून घ्या. याला शेवटी चेक देणं आवश्यक आहे. स्पेसिंग काढल्यावर त्या स्पेसिंगला मॅक्झिमम स्पेसिंगचं चेक देणं आवश्यक आहे. तुमचा आन्सर मॅक्झिममच्या अंदर येत आहे की नाही येत आहे. अंदर नसेल येत तर मग जे मॅक्झिममचं व्हॅल्यू आहे तेच तुम्हाला प्रोव्हाइड करून ठेवावं लागेल. प्रॉब्लेम मध्ये अजून त्यांना बघा डिस्कस करू बा चेक कसं द्यायचं आहे वगैरे. झालं असेल एवढं लिहिणं पूर्ण तर थेरी पार्ट संपला आपला शिअर एन्फोर्समेंटचा. नॉमिनल शिअर डिझाईन शिअर नंतर गरज आहे तर काय करायचं आहे गरज नाही आहे तर काय करायचं आहे आणि कोणत्या कोणत्या फॉर्म मध्ये आपण शिअर एन्फोर्समेंट टाकू शकतो. मिनिमम शिअर एन्फोर्समेंटचा फॉर्म्युला काय असते मॅक्झिमम स्पेसिंग काय असते हे सगळ्या एक्झाम मध्ये विचारतात. एमसीक्यू मध्ये पण जास्त थेरी पार्ट शिअरचं नाही आहे. बॉन्ड मध्ये आहे थोडस about definition of bond stress, types of bond, development length, definition त्याचा फॉर्म्युला. पण इथे जास्त डेफिनेशन नाही आहे. इथे हेच प्रश्न विचारणार आहे जे फॉर्म्युला आहे ते. हा झालं असेल तर मग ज्या क्लासला लिव्ह करा आणि मी एस्टिमेटचा बॅच चालू करतो 2 मिनिटात. हो एसव्ही आणि एसएमएस ला कम्पेअर करायचं आणि जे छोटं असेल तेच टाकायचं.